हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नाही. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न दिसावेत, या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, नवजात बालकासाठी निव्वळ स्तनपान डॅश डॅश इतके दिवस आवश्यक आहे. पहा, नवजात बालकासाठी निव्वळ स्तनपान म्हणजे फक्त आणि फक्त स्तनपान, आईचं दूध, मातेचं दूध किती दिवस आवश्यक आहे? तर 6 महिने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 6 महिने. समोरचा प्रश्न, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये डॅश डॅश % क्लोरीन मात्रा असावी? तर ती 33%. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 33%. समोरचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय. पहा, आत्तापर्यंत आपण जे प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांपैकीच हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. 4 ऑप्शन आहेत, न्यूयॉर्क, दिल्ली, जिनिव्हा, लंडन. योग्य ऑप्शन, योग्य प्रश्नाचं उत्तर, योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं आहे. ओके, या 4 पर्यायांपैकी. समोरचा प्रश्न पाहूया. सांगितलं? ओके. वैद्यकीय गर्भपात कायदा MTP ॲक्ट हा डॅश डॅश वर्षापासून भारतात लागू झाला? पहा, वैद्यकीय गर्भपात ॲक्ट कायदा MTP ॲक्ट भारतात 1971 या वर्षापासून लागू झालेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 1971. समोरचा प्रश्न, दरवर्षी शालेय आरोग्य तपासणी पथकामार्फत शाळेतील व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याची वारंवारता खालीलपैकी एक पर्यायाप्रमाणे आहे. पहा, कोणती आहे? तर शाळा वर्षातून एकदा आणि अंगणवाडी वर्षातून 2 वेळा तपासणी केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, शाळा वर्षातून एकदा आणि अंगणवाडी वर्षातून 2 वेळा. समोरचा प्रश्न, आरोग्य सेवकाने अणुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमुना प्रयोगशाळेत किती दिवसात गेले पाहिजेत? तर ते त्याच दिवशी म्हणजे एका दिवसातच गेले पाहिजे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 1 दिवस. समोरचा प्रश्न, हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी डॅश डॅश एवढी ब्लिचिंग पावडर लागते? हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी 300 ते 400 ग्राम एवढी ब्लिचिंग पावडर लागते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 300 ते 400 ग्राम. समोरचा प्रश्न, डॅश डॅश हा स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो? पहा, गांधी जयंती ही स्वच्छता दिन म्हणून पाळली जाते. ती कधी असती? 2 ऑक्टोबरला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 2 ऑक्टोबर. समोरचा प्रश्न, आता पहा, आत्तापर्यंत जे प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नांपैकी आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, युनिसेफचे मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहे. 4 पर्याय आहेत तुम्हाला, दिल्ली, न्यूयॉर्क, जिनिव्हा, टोकियो. तर चला या प्रश्नाचे उत्तर फटाफट सांगा. समोरचा प्रश्न, चला योग्य उत्तर तुम्ही सांगितले असेल, पुढे पाहूया. भारतीय रेड क्रॉस सोसायटी डॅश डॅश मध्ये स्थापन झाली? भारतीय रेड क्रॉस सोसायटी कधी स्थापन झाली? 1920 मध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 1920. समोरचा प्रश्न, भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात कधी झाली? पहा मित्रांनो, भारतात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात 1995 पासून सुरू झालेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 1995. समोरचा प्रश्न, आपल्या शरीरामध्ये साधारणपणे डॅश डॅश एवढे रक्त असते? आपल्या शरीरामध्ये पहा मित्रांनो 3 ते 5 लिटर रक्त असते. ओके, साधारणपणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 3 ते 5 लिटर. समोरचा प्रश्न, अन्न चावताना त्यात डॅश डॅश हा पाचक रस मिसळतो? आपल्या सर्वांना माहिती आहे, अन्न चावताना त्यात लाळ मिसळते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, लाळ. समोरचा प्रश्न,
त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर व आपले शरीर यामधील डॅश डॅश होय. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर व आपले शरीर यामधील भिंत होय. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भिंत. समोरचा प्रश्न, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने त्वचा कोणते जीवनसत्व तयार करते? सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने त्वचा ड जीवनसत्व तयार करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ड. समोरचा प्रश्न, लसीकरणामुळे डॅश डॅश रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. लसीकरणामुळे साथीच्या रोगांना आळा घालता येतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 साथीच्या. समोरचा प्रश्न, शरीर बांधणीसाठी डॅश डॅश गरज असते. शरीर बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रथिने. समोरचा प्रश्न, लहान मुलांमध्ये दुधाचे दात किती असतात? लहान मुलांमध्ये दुधाचे दात असतात 20 असतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 20. समोरचा प्रश्न, मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य कोणत्या अवयवामार्फत होते? मानवी शरीरामध्ये अन्न पचनाचे कार्य लहान आतड्याद्वारे होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लहान आतडे. समोरचा प्रश्न, मित्रांनो, जरी हे प्रश्न तुम्हाला इझी वाटत असतील तरीही हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, कारण या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये दिसणार आहेत. ओके, महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नाशिक. समोरचा प्रश्न, कोणता धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतो? कॅल्शियम हा धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे? कोणता रोग वंशागत आहे? तर पहा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन्ही रोग वंशागत आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी ए आणि बी दोन्ही बरोबर. पहा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह. ओके, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी ए आणि बी दोन्ही. ओके, समोरचा प्रश्न, लँडस्टीनर या शास्त्रज्ञांनी खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचा शोध लावला? लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध लावलेला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ए, बी, ओ. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जीवाणूजन्य रोगाचा प्रसार हवेमार्फत होत नाही? पहा, हवेमार्फत होत नाही आणि तो जीवाणूजन्य रोग कोणता आहे? तर तो आहे कुष्ठरोग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कुष्ठरोग. समोरचा प्रश्न, हिवताप हा आजार झाल्यास प्लाझ्मोडियम हा आदिजीव मानवी डॅश डॅशला मारतो. पहा, हिवताप हा आजार झाल्यास प्लाझ्मोडियम आहे तो आरबीसीला मारतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आरबीसी. समोरचा प्रश्न, पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते? पहा मित्रांनो, पित्त हे यकृतामध्ये तयार होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 यकृत. समोरचा प्रश्न, गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्ती म्हणजे काय? पहा, गाव पातळीवर ज्या आशा कार्य करत असतात त्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे, तर तो आहे ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे RNTCP नवीन नाव काय आहे? तर ते आहे NTP. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 NTP. आता RNTCP याचा फुल फॉर्म काय आहे? तर रिवाइज नॅशनल ट्यूबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. काय आहे RNTCPचा फुल फॉर्म? रिवाइज नॅशनल ट्यूबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. आणि त्याचं नवीन नाव काय झालेलं आहे? तर ते झालेलं आहे NTP. ओके, आता NTPचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे नॅशनल ट्यूबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम. NTEPचा फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल ट्यूबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका
भरतीवर फोकस करून आरोग्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण खूप सखोल अभ्यास करून बनवलेले आहेत जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाऊच नये। तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल परीक्षा देत असाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधीलच प्रश्न दिसावेत या स्वरूपाचेच हे सर्व प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा, जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।